नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्र शासनाने 29 जुलै 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी.आर. काढलेला आहे। हा जी.आर. जो आहे तर तो जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतो। यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे टीईटी आणि सीईटी या संदर्भामध्ये सुद्धा एक मोठा निर्णय आपल्याला राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आपल्याला दिसून येते। तर हा जो काही व्हिडिओ आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर या जी.आर. मध्ये नेमकं आपल्याला काय काय सांगितलेलं आहे आणि हा जी.आर. नेमकं कशा संदर्भात आहे आणि नेमकं जी.आर. काढण्याची नेमकं विद्यार्थी मित्रांनो सरकारला गरज का पडली, तर ते संपूर्ण भाग आपण आजच्या तासिकमध्ये बघणार आहोत। तर हा आपला जी.आर. आहे, जिल्हा परिषद आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातून विविध पदावर पदोन्नतीसाठीची कालबद्ध कार्यपद्धती विहित करण्याबाबत। तर हा जो काही जी.आर. आहे तर तो आज म्हणजे 29 जुलै 2026 रोजी विद्यार्थी मित्रांनो तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ह्या जी.आर. मध्ये नेमकं हा जी.आर. कशासाठी आहे थोडक्यामध्ये जर मला तुम्हाला सांगायचं असेल तर हा जो काही जी.आर. आहे तर तो शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भामध्ये आपल्याला दिलेला आहे। म्हणजे त्या शिक्षकांच्या पदोन्नतीमध्ये कोण पात्र असणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत नेमकं पदोन्नती जी काही प्रक्रिया आहे तर ते कधीपर्यंत पूर्ण करायची आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये एकच नियम लागू होणार आहे का किंवा एकच नियम असणार आहे का, तर या संदर्भामध्ये हा संपूर्ण जो काही जी.आर. आहे तर या जी.आर. मध्ये तुम्हाला उल्लेख केलेला आहे। तर मी तुम्हाला एक एक थोडक्यामध्ये घटना जी आहे जी.आर.च्या संदर्भामध्ये आणि टीईटी आणि सीईटीच्या संदर्भामध्ये नेमकं काय या शासनाचं म्हणणं आहे तर ते थोडक्यामध्ये तुम्हाला या जी.आर. मधून वाचून दाखवतो आहे। आणि नेमकं हा जो काही जी.आर. आहे तर हा जी.आर. नेमकं सरकारला का बरं काढावा लागला, तर याच्या आधी सरकारने एक जी.आर. काढला होता 14 मे 2026 रोजी। एक शासनाकडून जी.आर. आला होता, पत्र आलं होतं की त्या पत्रामुळे जे काही अनेक शिक्षक जे आपले जे काही बांधव होते तर ते पदोन्नतीपासून काय होते, वंचित होते। त्या विरोधामध्ये काय केलं होतं तर काही शिक्षकांनी नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केलेली होती आणि न्यायालयाने त्याबाबत 10 जुलै 2026 रोजी एक निर्णय दिलेला होता। त्यानंतर हा जो काही नवीन जी.आर. आहे तर तो शासनाला काढावा लागला। हा फार महत्त्वाचा निर्णय होता। म्हणजे नागपूर खंडपीठामध्ये याची जी काही विद्यार्थी मित्रांनो केस आहे तर ते आपल्याला म्हणजे त्या नागपूर खंडपीठामध्ये तर केस दाखल करण्यात आली होती। त्यानंतर हा जो काही जी.आर. आहे तर हा जी.आर. नव्याने राज्य शासनाला प्रसिद्ध करण्यात भाग पाडलं। आता नेमकं या जी.आर. मध्ये सर्वात मोठा निर्णय नेमकं काय झालेला आहे, तर सर्वात मोठा निर्णय असा आहे की 14 मे 2026 रोजीचा जो काही जी.आर. आहे, जो जुना जी.आर. आहे, 14 मे 2026 रोजीचं जे काही जी.आर. आहे, पत्र आहे, तर ते पत्र रद्द करण्यात आलेलं आहे। आता ज्या शिक्षकाकडे टीईटी आणि सीईटी आहे, बघा जे शिक्षक टीईटी किंवा सीईटी हे जे काही पात्र म्हणजे पास केलेले असतील, कोणते टीईटी आणि सीईटी हे जर पास केलेलं असेल आणि त्याबरोबरच जी काही आवश्यक पात्रता आहे आणि जे काही अनुभव आहे तर त्यांच्या पदोन्नतीस म्हणजे त्यांचाच पदोन्नतीसाठी विचार केला जाईल असं या पत्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून आलेलं होतं। हा सर्वात महत्त्वाचा काय आहे तर या जी.आर. मधला सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे। आता याची जी काही पदोन्नती आहे तर आधी म्हणजे ज्या ज्या शिक्षकांची पदोन्नती याच्या आधीच झालेली आहे मग त्यांच्यासाठी नेमकं हे जे काही नवीन नियम आहे तर ते लागू होणार आहे का, तर ज्या जिल्ह्यामध्ये 10 जुलैच्या पूर्वी जे काही पदोन्नती झालेली होती, ज्या जिल्ह्यामध्ये 10 जुलै पूर्वी शिक्षकांची पदोन्नती पूर्ण झालेली होती त्या पदोन्नती इथं कायम राहणार आहे, त्या रद्द होणार नाही असं या परिपत्रकामध्ये म्हणजे जी.आर. मध्ये आपल्याला दिसून येतं। आता नेमकं 2026 मध्ये शिक्षकांची जर पदोन्नती जर व्हायची असेल तर ती नेमकं कोणत्या पद्धतीने होणार आहे, तर सर्वात महत्त्वाचं बघा 2026 मध्ये ज्या ज्या शिक्षकांची पदोन्नती व्हायची असेल तर याच्या संदर्भामध्ये इथं तुम्हाला जी.आर. मध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पदोन्नती समितीची बैठक होणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये पात्र शिक्षकांची जी काही तपासणी आहे तर यामध्ये होणार आहे। टीईटी आणि सीईटी आणि त्यांचा अनुभव सुद्धा तपासला जाईल। म्हणजे जर तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल तर तुम्हाला टीईटी सीईटी आणि त्यांचा अनुभव सुद्धा तपासला जाईल आणि पात्र जे काही उमेदवार आहे तर त्यांची शिफारस केल्या जाईल आणि 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ही संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती पूर्ण करायची आपल्याला इथं या परिपत्रकामध्ये आपल्याला दिसून येते। आता शिक्षकांनी नेमकं या पदोन्नती संदर्भामध्ये नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे तर मी तुम्हाला शेवटच्या 2-4 मिनिटांमध्ये सारांश सांगतो। बघा जे काही 14 मे 2026 चे परिपत्र काढलेले होते सरकारने तर ते रद्द झालेले आहे, हा पहिला मुद्दा आहे। त्यानंतर सीईटी आणि सीईटी बघा टीईटी आणि सीईटी हे तुम्हाला पास असणे गरजेचं आहे,
यापैकी एक कोणतं तरी, आणि त्याच्याबरोबरच तुमचा अनुभव सुद्धा तिथं काय महत्वाचा असणार आहे. पात्रतेसोबत सुद्धा अनुभव महत्वाचा असणार आहे, हे फार महत्वाचं आहे. टीईटी किंवा सीटीईटीच पास असून चालत नाही, तर तुमचं अनुभव सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. 31 ऑगस्ट पर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि आपल्या हा जो काही निर्णय आहे तर तो संपूर्ण राज्यभर आता एक समान लागू असणार आहे. तर असा GR राज्य शासनाकडून आपल्याला आजच्या या विद्यार्थी मित्रांनो तारखेला पाहायला भेटत असते. तर अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं टीटी फॅक्टरी बाय टेक्स्टबुक चॅनल हे विद्यार्थी मित्रांनो नक्की जॉईन करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.